आता मला 2 पावलं मागे यावं लागेल असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलेलं आहे। चव्हाणांच्या प्रवेशानंतर प्रतापराव चिखलीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर चव्हाणांच्या प्रवेशानंतर नांदेडमधील नेमकं समीकरण काय अशी चर्चा सध्या होऊ लागलेली आहे। लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांविरोधात चव्हाणांनी पराभव सुद्धा पत्करलेला होता। तर आता मला 2 पावलं मागे यावं लागेल असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। ते खासदार प्रताप चिखलीकर आहेत। प्रतापराव, तुम्ही नांदेडचे नेते आहात, आता अशोकराव चव्हाण सुद्धा भाजपमध्येच आलेले आहेत। भाजपची नांदेडमधली ताकद वाढणार आहे? निश्चितपणाने वाढेल ना, कारण ते एका पक्षात त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे, त्यांची ताकद आहे हे नाकारता येत नाही। परंतु भारतीय जनता पक्ष अगोदरच नांदेडमध्ये मजबूत आहे, त्यांच्या येण्यामुळे अधिकची मजबूती त्या पक्षाला निश्चितपणाने मिळणार आहे। ताकद वाढेल तसंच तुमचे जे आधीपासूनचे जे वाद होते म्हणजे राजकीय वाद होते ते आता एका पक्षात आल्यानंतर काय होणार त्या राजकीय वादाचा विषय नाहीये। ते त्या पक्षात काम करत होते, मी माझ्या पक्षात करत होतो, त्यामुळं साहजिक आहे की राजकीय वाद होणं। परंतु ते जेव्हा आज माझ्या पक्षात आले तेव्हा वाद संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे। पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देईल ती त्यांनाही पाळावं लागेल आणि मलाही पाळावं लागेल। त्याच्यामुळे मी अशोकरावांचं त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो। मात्र वैचारिक मतभेद जे होते ते सुद्धा पुढे पाहायला मिळतील की काय असेल समीकरण? आता संपले ना। ते जेव्हा माझ्या पक्षामध्ये आले तेव्हा मला पण 2 पावलं मागे सरकावं लागणार आहे आणि मन जुळून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणानं पक्ष आदेश देईल त्या पद्धतीनं करावं लागणार आहे। आणखी कोणी नेते येण्याच्या तयारीत आहेत, संपर्कात आहेत नांदेडमधले किंवा त्या भागातले आजूबाजू? ते अशोकराव सांगू शकतील, कारण त्यांनी त्या पक्षात काम केले। त्यांच्यासोबत कोण येणार आहे ते मला काही माहिती नाही। तुमची त्यांच्यासोबत काही चर्चा झालेली नाही आता पक्षप्रवेश झाल्यानंतर? पक्षप्रवेशाच्या संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला निरोप केला की अशोकरावांचा प्रवेश होता, आपण हजर राहिलं पाहिजे। पक्ष नेतृत्वाचा आदेश म्हणून मी आलो आणि त्यांचं स्वागत केलं। हे होते प्रतापराव चिखलीकर, खासदार आणि भाजपचे नांदेडमधील नेते। त्यांनी असं सांगितलेलं आहे की पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असतो आणि त्याचमुळे मी इथे पक्षप्रवेशासाठी उपस्थित होतो। तसंच आता वाद संपलेले आहेत, 2 पावलं मी सुद्धा मागे सरकायला हवं अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन संतोष बोडारे सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।